मलकापूर, बुलढाणा आणि चिखली बुलढाण्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघापैकी ही काही नावं. संजय गायकवाड, श्वेता महाले या महायुतीच्या विद्यमान आमदारांची आमदारकी धोक्यात आल्याचं दिसते. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राजेश शेकडे यांच्यासाठी ही वाट सोपी दिसत नाही. आणि या सगळ्यांमध्ये राजकारण गरम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे ती रविकांत तुपकर यांच्या विधानसभेत सर्व जागा लढवण्याच्या घोषणेची. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचा विस्तृत आढावा आपण घेणारच आहोत. पण यातला 3 विधानसभाचं हे राजकीय विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मलकापूर, बुलढाणा, चिखली काय आहे या 3 विधानसभेचा इतिहास आणि यंदा नेमकं आमदारकीचं मैदान कोण मारते. नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी. मंडळी, एक विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल. आता या 3 मतदारसंघात पहिला मतदारसंघ येतो तो मलकापूरचा. राष्ट्रीय महामार्ग 53 वरून प्रवास करत असाल तर मुक्ताईनगर सोडून मलकापूर तालुक्यात आपली कधी एंट्री होते ते आपल्यालाही कळत नाही. म्हणूनच विदर्भातलं प्रवेशद्वार म्हणून मलकापूरची ओळख. भाजपाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मलकापुरात 1995 पासून आजपर्यंत आमदार चैनसुख संचेती निवडणूक लढवत आले आहेत आणि जिंकतही आले आहेत. त्यांना हरवणं तसं काँग्रेससाठी कठीण काम होऊन बसलं होतं. हाजी रशीद जमादार हे मुस्लिम तर शिवचंद्र तायडे हे मराठा आणि अरविंद कोलते हे लेवा अशा उमेदवारांना समोर करून जातीय प्रयोग करून काँग्रेसने संचेती यांना चितपट करण्याचा प्लॅन आखला. पण संचेती यांनी आपल्या स्किलनं हे प्रयत्न हाणून पाडून आमदारकी आपल्या ताब्यात कायमच ठेवली. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद सांभाळल्यानं त्यांची राजकीय पत आणखीनच वाढली होती. पण 2019ला अखेर याला ब्रेक थ्रू मिळाला. भाजपाच्या म्हणजे संचेती यांच्या प्रचारासाठी फडणवीस, स्मृती इराणी, अभिनेता गोविंदा असे बडे खिलाडी प्रचाराच्या मैदानात उतरले होते. पण भाजपाची लाट असताना मलकापुराने मात्र पहिल्यांदाच काँग्रेसच्या राजेश शेकडे यांच्या बाजूने कोल दिला. 25 वर्षात पहिल्यांदाच नांदुरा शहराला त्यामुळे विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. मात्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजपाच्या संचेती यांची डॅमेज झालेली इमेज याचा फायदा यंदाही काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो. त्यात आपला हा पारंपरिक मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने ही तगडी फिल्डिंग लावल्यामुळं मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी दोन्ही बाजूला 50-50 चान्सेस आहेत. पण सध्या तरी काँग्रेसचं पारडं जड आहे. दुसरा बुलढाणा विधानसभा मतदारसंघ. बुलढाणा तालुका, मातोळा तालुका यांचं मिळून बनलेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघ घाटाखालचे घाटावरचे असा सुप्त संघर्ष मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतो. त्यामुळं उमेदवार निवडताना जातीपातीचं राजकारण तर होतंच, पण त्याचबरोबर उमेदवार कुठल्या भागातला आहे हे सुद्धा पाहिलं जातं. तब्बल 2 टर्म विजयराज शिंदे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवत ठेवला. पण 2014 मध्ये याला धक्का बसला. तो हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपानं. काँग्रेसकडून उभे असणारे सपकाळ आमदार झाले. खरं तर चौरंगी झालेल्या लढतीत तेव्हा मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या संजय गायकवाड यांना 2 नंबरची मतं मिळाल्यामुळे यांचा विजय सोपा झाला. यानंतरच्या 5 वर्षात जनसंपर्क, पक्षातील वाढलेलं वजन आणि राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेते म्हणून ओळख मिळूनही हर्षवर्धन सपकाळ यांचा 2019ला पराभव झाला. कारण शिवसेना भाजप युती, मोदी लाट, वंचित फॅक्टर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून शिवसेनेचे संजय गायकवाड निवडून आले. मनसेतून शिवसेनेत येऊन आमदारकीचा स्पेस खाल्ल्यामुळं विजयराज शिंदे यांना शिवसेनेतून भाजपाचं कमळ हाती घ्यावं लागलं. पण पुन्हा शिवसेना फुटीत शिंदे गट भाजपसोबत आल्यानं विजयराज शिंदे यांचं राजकीय अस्तित्व पुन्हा थोडक्यात आलं. म्हणूनच लोकसभेला बुलढाण्यातून अर्ज दाखल करून त्यांनी शिवसेनेची कोंडी केली. हे आपण पाहिलंच. यात विद्यमान आमदार गायकवाड यांची बंडाळीमुळे इमेज खराब झाली. त्यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अनेकदा अडचणीतही आले. त्यात बंडाळीमुळे कोर शिवसैनिक आजही ठाकरेंच्या बाजूने असल्याचं लोकसभा निकालातही दिसल्यानं गायकवाडांची आमदारकी सध्या रेड झोनमध्ये आहे. त्यात पक्षांतर्गत आणि भाजपामधून त्यांच्या आमदारकीला असणारा विरोध येत्या विधानसभेला त्यांना अडचणीचा ठरू शकतो. त्यात विजयराज शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेची मशाल हातात धरली तर मतदारसंघातलं वारं महाविकास आघाडीच्या बाजूने फिरू शकतं.
व्हायरल झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ, महायुतीतील मित्रपक्षांना दिलेलं आव्हान आणि मराठा आरक्षणावरून निगेटिव्ह मध्ये जाणारं मतदान एकत्रित करून पाहिलं तर यंदा संजय गायकवाड यांच्यासाठी आमदारकीची वाट बिकट आहे. एवढं मात्र नक्की, महाविकास आघाडीकडून ठाकरेसोबत एकनिष्ठ राहिलेले जालिंदर बुधवंत यांनी मतदारसंघात मशालीचा उजेड कमी होऊ दिलेला नाही. त्यामुळं निष्ठेचं बक्षीस उमेदवारीच्या रूपात त्यांना मिळू शकतं. डॉक्टर मधुसूदन सावळे यांची ही आमदारकीची इच्छा लपून राहिलेली नाही. यासोबत काँग्रेसकडून जयश्रीताई शेळके यांनीही कोणत्याही परिस्थितीत आमदारकी लढवायचीच यासाठी जणू गुडघ्याला बाशिंग बांधलंय. त्यामुळं महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा बुलढाण्यासाठी तरी सध्या कठीण होऊन बसलाय. आघाडीच्या या बिघाडीत गायकवाडांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ नये म्हणजे झालं, असं म्हणायची वेळ सध्या बुलढाण्यात आहे. आता शेवटचा मतदारसंघ पाहूयात, तो म्हणजे चिखली विधानसभा. नागपूर नंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून ओळख असलेली चिखली हे जरी खरं असलं तरी भाजपाचा या मतदारसंघात 3 वेळा विजय वगळता काँग्रेसचंच वर्चस्व बघायला मिळालं. भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे काँग्रेसचे राहुल बोंद्रे हे 2009 आणि 2014 मध्ये निवडणुकीत मोठ्या फरकानं विजय मिळवू शकले. त्यामुळे 2019ला हे पुन्हा एकदा बोंद्रे जिंकतील असं वाटत असताना भाजपाच्या लाटेत तुपकरांनी बोंद्रेंच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळं भाजपाचा 15 वर्षाचा वनवास संपून श्वेता महाले यांच्या रूपानं चिखलीत पुन्हा एकदा कमळ फुलले. या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाले ह्या 6,851 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांना 92,205 मते मिळाली, तर बोंद्रे यांना 85,433 मते मिळाली. त्यामुळे 2004 नंतर या मतदारसंघात प्रथमच भाजपाला विजय मिळवता आला. राज्यातील विविध प्रश्नावर महालेंनी आंदोलन केलं आहे. वीज बिल माफी, ट्रान्सफॉर्मर आणि लोड शेडिंगमुळे त्रस्त असलेल्यांना न्याय देणं, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यांकडे त्यांनी सतत सरकारचे लक्ष वेधले. कोरोना काळात अकोला आणि बुलढाण्यात लॅब सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. कोरोना काळात ग्रामीण भागातील सुमारे 4,000 गरोदर महिलांना त्यांनी डाळिंब, चिकू, केळी, टरबूज, पपई आणि खरबूजचे पॉकेट घरपोच पोहोचवले. आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या. करंट स्टेटस बद्दल बोलायचं झालं तर आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होईल अशी चिन्हे आहेत. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील या मतदारसंघातून आपलं भवितव्य आजमावू शकतात. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर या मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत आहेत. पण सध्या तरी श्वेता महाले यांचं पारडं चिखलीमध्ये जड दिसते. तुम्हाला या 3 मतदारसंघाबद्दल काय वाटतं? कोण होतील इथले आमदार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.